जर राहत्या घरामध्ये नेहमीच आर्थिक नुकसान होत असेल, जेवढी आपली कमाई आहे त्याच्या दुप्पट पैसे नको त्या गोष्टींवर खर्च होऊन जात असतील, घरामधील बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि त्यामधून पती पत्नीमध्ये किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये वारंवार भांडणं किंवा वादविवाद होत असतील, कुटुंबामध्ये नेहमी एकापाठोपाठ एखादी व्यक्ती आजारी पडत असेल, नेहमी गोळ्या, दवाखाना, औषधं यांचा खर्च होत असेल, घरात बसून कितीही प्लॅनिंग केलं, कितीही चांगला विचार केला किंवा एखादं चांगलं काम ठरवलं तरी उंबरट्या बाहेर गेल्यानंतर आपलं ते काम बिघडून जात असेल किंवा रद्द होत असेल, होतच नसेल, घरामध्ये नेहमी एखादी निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा एखादी अतृप्त शक्ती आहे असा भास होत असेल, तर असं ज्यांच्या बाबतीत घडतंय त्यांनी हा उपाय करून बघावा। पौर्णिमा किंवा शनिवार या दिवशी संध्याकाळी 7 नंतर एक कच्चा हिरवं लिंबू घेऊन त्याचे देठाकडच्या बाजूने 2 भाग करावे। 2 भाग सेपरेट नाही झाले पाहिजेत, लिंबू अखंडच राहिला पाहिजे। त्यानंतर त्या लिंबूच्या दोन्ही फोडींमध्ये 4-4 अशा दोन्ही बाजूंना 8 लोंग खोचून घ्यायच्या, त्यावरती तांबडा शेंदूर आणि थोडीशी साखरची मूठ टाकायची। त्यानंतर हा लिंबू आपल्या घराच्या चारी कोपऱ्यांना टच करून घ्यायचा। आपल्या घरामध्ये जर 4-5 रूम असतील तर प्रत्येक रूमच्या चारी कोपऱ्यांना हा लिंबू टच करून घ्यायचा। त्यानंतर चौकटीमधून बाहेर जाऊन हा लिंबू वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा। हा लिंबू कुठेही रस्त्यावरती किंवा इतर ठिकाणी टाकायचा नाही, डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून द्यायचा। मग ते पाणी वाहता असो किंवा नसो, पाणी स्वच्छ असो किंवा घाण असो, पण हा लिंबू डायरेक्ट पाण्यामध्येच फेकून द्यायचा आहे। त्यानंतर घरी परत यायचं, जाताना आणि येताना कुणाशीही बोलायचं नाही। घरी आल्यानंतर पहिल्यांदा दरवाजा बाहेर हातपाय धुवून मग घरामध्ये यायचं। हातपाय धुवून घरामध्ये आल्यानंतर आपल्या देवघरासमोर आणि आपल्या कुलदेवी समोर कापूर प्रज्वलित करून नंतर आपण बोलू शकतो।